नमस्कार मंडळी, मी आहे प्रमिला आणि तुम्ही पाहत आहात फूड लॅब विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलवरती मी आणि आईने बनवलेली मासवडीची थाळी. आज आई घरी आली आहे, म्हटलं चला मासवडीचा बेत होऊन जाऊ दे आणि मी मासवडीचा व्हिडिओही बनवला होता. मला हा मासवडीचा स्वयंपाक करायला 2 तास लागले आणि मग एवढा मोठा व्हिडिओ कोणता भाग कट करू आणि कोणता ठेवू हे एडिटिंग करता करता मला नाकी नऊ आले. भरपूर काटछाट करून हा व्हिडिओ बनवायला मला शेवटी 2 दिवस लागले. व्हॉइस ओव्हर देऊन फायनली आज मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. पहिल्यांदा तर अंघोळ, देवपूजा केली. नंतर मी नाश्त्यासाठी उपमा बनवला. उपमा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पटकन होतो, कारण नंतर मासवडीचा स्वयंपाक करायचा होता. रविवार असल्यामुळे मुलींनीही मला कामासाठी खूप मदत केली. मासवडी करायची म्हटल्यानंतर त्याचे सारण आणि मसाला करायला जास्त वेळ लागतो. सगळ्यात अगोदर इथे मी मोठे 7 ते 8 कांदे घेतले. कांद्याची सगळी सालं काढून घेतली. कांद्याला काळी काजळी आली होती आणि कांद्याची साले काढता काढता माझ्या डोळ्यातून पाणी येत होते. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून तुम्ही काय करता कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. सगळे कांद्याची टरकाले काढून झाल्यानंतर सगळा कचरा मी एका पिशवीत भरून घेतला. आता हे कापून झालेले कांदे मी पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आहे, म्हणजे त्यावरची काजळीसुद्धा चांगली निघून गेली आहे. माझ्याकडे व्हेजिटेबल कटर आहे, त्यामध्येच मी हे कांदे बारीक करणार आहे. काय होतं, सुरीने जर कांदा चिरायला गेलं तर भरपूर वेळ लागतो आणि मासवडीसाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदाच पाहिजे आहे, म्हणून मी व्हेजिटेबल कटरमध्ये हा बारीक करून घेते आहे. तुमच्याकडे व्हेजिटेबल कटर असेल तर मासवडीसाठी लागणारा कांदा अशाच पद्धतीने बारीक करून घ्या, म्हणजे कमी वेळ लागतो आणि पटकन आपल्याला कांदा बारीक करता येतो. कांदा व्हेजिटेबल कटरमध्ये माझ्या मुलीनेच बारीक करून दिला. तोपर्यंत मी मशीनमधले कपडे सुकत घातले. आज मी 5 ते 6 जणांसाठी मासवडीचं जेवण बनवते आहे. त्या पद्धतीने मी येथे कांदे घेतले आहेत. 7 ते 8 मोठे कांदे घेतले आहेत. यामध्ये मी सारणासाठी कांदा वापरणार आहे आणि मसाला करण्यासाठी सुद्धा हाच कांदा मी इथे वापरणार आहे. तर लसूणसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. लसूण मी रात्रीच सोलून ठेवला होता आणि सकाळी खूप घाई होते, म्हणून लसूण ह्या व्हेजिटेबल कटरमध्ये थोडासा क्रश करून घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये केला तर जास्तच बारीक होतो, म्हणून अशा पद्धतीने हा लसूणसुद्धा मी बारीक करून घेतला आहे. 3 ते 4 लसणाच्या कांड्या असतील इतका लसूण मी येथे घेतला आहे. जास्तही लसूण येथे वापरू नका, नाहीतर लसणाचा जास्त वास येतो. आता कढईमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर तीळ भाजून घ्यायचे आहे. तर इथे मी 150 ग्रॅम तीळ घेतले आहे. तीळ भाजताना आपल्याला हे कोरडेच भाजायचे आहे. यामध्ये आपल्याला तेल वगैरे टाकायचं नाही, नाहीतर मग तीळ चांगले भाजता येत नाही. तीळ चांगले भाजले की त्याचा कच्चापणा निघून जातो, तीळ खमंग होतात आणि यामुळे मासवडी चवीला खूप छान लागते. तीळ भाजून झाले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तीळ भाजून झाल्यानंतर सेपरेट एका प्लेटमध्येच काढायचे, कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत. नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये आपण आता बारीक केलेला कांदा घालून घ्यायचा. सगळा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. मोठ्या फ्लेमवरती कांदा जर आपण भाजला तर तो करपतो आणि त्याचा वास हा करपट लागतो, म्हणून कांदा भाजताना आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवूनच कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बाकीचे साहित्य भाजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त कांदा भाजायला जास्त वेळ लागतो. कांदा भाजता मला खूप कंटाळा आला, म्हणून मी थोडासा चहा बनवला आणि चहा पिता मी कांदा हा भाजते आहे. एकीकडे खोबरंसुद्धा मी बारीक करून घेतलं. येथे मी 1 ते 1.5 वाटी खोबरं घेतलं आहे. सुकंच खोबरं वापरलं आहे. सुकं खोबऱ्यामुळे मासवडीचा रस्सा हा खूप छान होतो. तर येथे कांदासुद्धा आता छान असा लालसर भाजून झाला आहे, तो काढून घेतला आणि आता त्याच कढईमध्ये खोबरं आता मी भाजून घेते. खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे, जास्त आपण खोबरं पण जाळायचं नाही आहे. येथे माझ्या सारणासाठी आणि मसाल्यासाठी जो कांदा खोबरं लागतं ते सगळं भाजून झालं आहे. सगळा व्हिडिओ मी काही तुम्हाला दाखवत बसले नाही. नंतर म्हटलं आता भाताचा कुकर लावून घेऊया, म्हणून मी कुकर लावून घेते आहे. आम्हाला पुरेल इतके मी तांदूळ घेतले आणि मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर कुकरमध्येच मी भात लावणार आहे. कसं, आता आपल्याला फक्त याच्यामध्ये रस्सा आणि भात करायचा आहे, म्हणून डायरेक्टली मी कुकरमध्येच हे तांदूळ शिजवून घेणार आहे. तांदूळ 5-6 वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि मस्त याच्यामध्ये पाणी घालायचं. छान मऊसूत भात शिजवायचा, म्हणजे खाण्यासाठी खूप छान लागतो. त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर चांगलं ते हलवूनही घ्यायचं, नाहीतर एकाच ठिकाणी मीठ हे राहतं
आणि मधला जो भातरा असतो तो खारट लागतो. मासवडीसाठी बनवलेलं सारण आणि मसाला थंड झाला आहे. तेवढ्यात आई आली, तिला पण दाखवलं की सारण बघ कसं झालं आहे. मासवडीच्या सारणामध्ये कोथिंबीर ॲड केली. नंतर यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ घातलं, थोडीशी हळद पावडर घातली आणि सारण चांगलं मिक्स करून घेतलं. सारण तयार करून झालं. आता मासवडीच्या कव्हरसाठी पीठ तयार करून घेण्यासाठी गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये तेल घातलं, जिरी, लाल तिखट, हळद पावडर आणि चांगलं हलवून घेतलं आणि 3 ग्लास पाणी घातलं. नंतर चवीपुरतं मीठ घातलं. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये लागेल तेवढं बेसन पीठ घालून घेतलं. आता आईने जेवढं मला सांगितलं तेवढं मी यामध्ये बेसन पीठ घातलं. आता इथे एक काळजी घ्यायची, बेसन पीठ घातल्यानंतर पटापट हे ढवळून घ्यायचं, नाहीतर याच्या गुठळ्या होतात. म्हणून येथे 2 माणसांची गरज असते. तर आम्ही दोघींनी मिळून हे बेसन पीठ तयार करून घेतलं. बेसन पीठ हे शिजण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागले. त्यावरती झाकण ठेवून हे बेसन पीठ चांगलं शिजून घेतलं. बेसन पीठ शिजल्यानंतर पोळपाट घेतलं, त्यावरती ओला रुमाल करून थोडीशी कोथिंबीर घातली आणि बेसन पीठ घालून पाण्याचा हात लावून छान असं हे आईने थापून घेतलं. थापून घेतलेल्या या पिठावरती तयार केलेलं मासवडीचं हे सारण घातलं आणि आम्ही मायलेकी मस्तपैकी गप्पा मारता मारता छान अशी मासवडी तयार करून घेतो आहे. आता मासवडी कशी बनवायची तर हे बघा, सारण भरून झाल्यानंतर रुमालाचं शेवटचं टोक दोन्ही हातात पकडायचं आणि याचा रोल करायचा. रोल करून झाल्यानंतर पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मासवडीचं जे वरचा हे भाग असतो तो असा निमुळता करायचा दोन्ही हाताने थापून थापून आणि मस्त अशी त्रिकोणी आकारामध्ये मासवडी ही तयार करून घ्यायची. आईला मासवडी छान पद्धतीने अशी थापून बनवता येते, म्हणून मी आईलाच बनवायला लावली आणि मी बघत राहिली की कशी बनवते ती. खरं तर मलाही मासवडी बनवता येते, पण आज आम्हाला आईच्या हातचीच मासवडी खायची होती, म्हणून मी तिलाच बनवायला लावली. तर हे पीठ की नाही झाकून ठेवायचं, नाही तर थंड होतं. कारण मासवडी थापण्यासाठी पीठ हे गरम पाहिजे, नाहीतर मासवडीचं पीठ थंड झालं तर थापता येत नाही. मग अशाच पद्धतीने सगळ्या मासवड्या आईने छान अशा थापून मस्तपैकी तयार करून घेतल्या. आई येथे मासवडी बनवते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी मासवडीसाठी जो रस्सा लागतो तो बनवून घेतला. तुमच्याकडे मासवडीला काय बोलतात हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. कारण कसं प्रत्येक गावामध्ये एखाद्या पदार्थाला वेगळा असा शब्द असतो. तर आमच्याकडे कसं घाटावरती याला मासवडी बोलतात. आम्हाला मासवडी खूप जास्त आवडते. मासवडीसोबत बाजरीची भाकरी एकदम छान लागते खाण्यासाठी आणि इतर वेळेला आमच्या घरामध्ये बाजरीची भाकर कोणाला आवडत नाही, पण मासवडीच्या रस्स्याबरोबर मस्त अशी बाजरीची भाकर सगळेजण आवडीने खातात. 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर छान अशी मासवडीची थाळी तयार झाली. कांदा, लिंबू सोबतीला घेऊन मासवडीवर सगळ्यांनी मस्तपैकी ताव मारला. मी बनवलेल्या ह्या मासवडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक छोटंसं कमेंट करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.